पडले दूरदेशी माझा आठवे मानशी नको नको हा वियोग कष्ट होतात जीवाशी दीनतैसी रजनी झाली गे माये अवस्था लावून गेला अजून का नाही गरुडवाना गंभीरा ये गादा तर बाप रखमा देवी वरून श्री विठ्ठल दीनतैसी रजनी झाली गे माये अवस्था लावून गेला अजून का नाही गंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन नमन रंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण काय माझ्या ईश्वर करणं काय द्यायला तुमचा भावन झालो चराचरे पडले दूरदेशी माझा आठवे मानशी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवाशी दीनतैसी रजनी झाली गे माये अवस्था लावून गेला अजून का नाही गरुडवाना गंभीरा ये गादा तारा बाप रखमादेव श्री विठ्ठला दीनतैसी रजनी झाली गे माये अवस्था लावून गेला अजून का नाही विठाला 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 तुकाराम नाम घेता गावे नान्या तुकोबा समर्थाने केला तुकोबा समर्थाने केला रामेश्वर तुझ्या तुका विष्णू नाही तुझ्या तुकोबा समर्थाने केला पडले दूरदेशी माझा आठवे मानशी प्रस्तुत संगी क्रिकेट से क्रिकेट हमले स्वतः देतात व सर्वांच्या शेताने वडील अभंग कोणाच्या अभंगाच्या शेवटच्या कडून कल्पना आहे ज्या अभंगाला शेवट बाप रखमा देवरो आहे अभंग डोळे झाकून माऊलीचा आहे ज्या अभंगाला शेवट म्हणे नामयाचा नारा आहे तो अभंग डोळे झाकून नामदेव महाराजांचे थोरले सुपुत्र नारा महाराजांचा आहे ज्या अभंगाला शेवट एका जनार्दनी आहे अभंग डोळे झाकून नाथ बाबाचा आहे आणि ज्या अभंगाला शेवट तुकया बंधू म्हणाय तो अभंग तुकाबरायचे बंधू तो अभंग तो अभंग तुकोबरायांचे बंधू गाणोबरायांचा आहे जाऊ द्या तिकडे नका लक्ष देऊ ज्या अभंगाला शेवट राहू दे ज्या अभंगाला शेवट बाप रखमादेवर आहे इकडे लक्ष दे त्या अभंगाला शेवट बाप रखमादेवर आहे अभंग माऊलीचा आहे आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग माऊलीचा आहे पण काकड्याच्या मालिकेतला भुपाळीच्या मालिकेतला
शेवटून 2 नंबरचा भंग आहे विठाला अभंगाला सुरुवात करायची 2-3 मुद्दे पहिले ध्यानात ठेवा. 12व्या अध्यायात असं म्हणणं आहे 12व्या अध्यायात असं म्हणणं आहे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. जरा क्लिअर करा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. 12वा अध्याय असं म्हणतोय 12वा अध्याय असं म्हणतोय अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. इथं त्रिपुटी आहे. रियाज केला तर पखवाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे, नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, लीनता ठेवली तर व्यापार आहे आणि कष्ट केले तर भाकर आहे. त्याला सूत्र आहे. अभ्यास केला. आतापर्यंत जगाच्या इतिहासात बोमलात हिंडणाऱ्यांना कधी देव भेटला नाही. नाही हे बायका पोरं सोडून बोंबलत हिंडा ही चक्रम लोक आहेत महाराज. काही लोकांना महिनाभर श्रावण आहे, श्रावण महिन्यात ही पागल झालेली लोक आहेत महाराज. महिनाभर उपवास तुझ्या बापाने केला होता महिनाभर आणि लफडे सगळे चालू. तुम्हाला हे सांगितलं कोणी? मला ग्रंथ तर सांगा नाही का. अरे जरा वव्या बघत जा. वव्या बघत जा. तुम्ही शरीरा न पिडावे. माऊलीची भाषा आहे. तुम्हाला कोणी सांगितलं याला त्रास द्यायला? बायका पोरं सोडून दाड्या जाता वाढवान बोंबला धिणार भाकरी खाऊ नका, सफरचंद हाना, चहा पिऊ नका, दूध हाना, सगळी नाटकं आहेत. एक वाक्य सांगा. माऊलीची भाषा आहे. चांगला वागा हाच देव आहे. ह्याची विष्णूची महापूजा अनुभवनो हे तुझा, अनुभवनो हे तुझा, तुझा अनुभवनो हे तुझा. ह्याची विष्णूची महापूजा अनुभवनो हे तुझा, अनुभवनो हे तुझा, नाही तुझा. 2-3 मुद्दे तुमच्या पुढे मांडतो. अभ्यास केला तर ज्ञान आहे. ओवी सोडू नका. हे बंद करते मोबाईल. नीट बस. कुठे घेऊन ते खोकडे घेऊन बसायचं का नाही. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान. एकदा लिंक तुटली ना अभंगाची मजा राहत नाही. त्याचं कीर्तनाला विक्षेप झालेलं चालत नाही. कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आत गेलं पाहिजे. हा कीर्तन ऐकणाराच्या त्याने आयुष्यात 2 तास कीर्तनाला दिलेत ना, त्याला जाताना समाधान झालं पाहिजे. आणि ते आत्मिक झालं पाहिजे. कीर्तन आत गेलं पाहिजे. म्हणजे तुमचे आता लय झालं हो. हा बस राहू दे आता. तसं विक्षेप न करू. ते मजा राहते. आता एकदा विक्षेप झालं कीर्तन संपलं. मग विठाला विठाला अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. हे म्हणणं 12व्या अध्यायाचं आहे. पण 9व्या अध्यायाचं म्हणणं याच्या उलट आहे. 9व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे आगा कर्मी जे उरावे. तुम्ही चांगलं कर्म करा हाच देव आहे. पण याला सांगड जर घातली तर 12व्या अध्यायात 10व्या अध्यायात असं म्हणणं आहे. 12व्या अध्यायाचं म्हणणं आहे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. 9व्या अध्यायाचं म्हणणं आहे कर्म हाच देव. पण 10वा अध्याय असं म्हणतो संपत्ती आली तर दया येत नाही आणि दया जर आली तर संपत्ती येत नाही आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय राहत नाही. आता इथं लई किचकट आलंय बरं का. संपत्ती जर आली तर दया येणार नाही, दया जर आली तर संपत्ती येणार नाही आणि दोन्ही जर एकत्र आले
तर ते सीताराम बाबा झाल्याशिवाय राहणार. हो तिथं परत नीट आहे का सीताराम बाबाकडे तुम्ही म्हणा संपत्ती काय होती अज्ञानाला भजनाला लावलं ही त्यांची संपत्ती होती. हो आणि दया काय होती सर्व घटी राम. मग देव व्हायचं असेल तर 3 ओव्या क्लिअर करतो आणि पुढे सरकतो. आज कीर्तनाला घेतलेला अभंग माऊलीचा आहे. प्रश्न असा आहे 80% वारकऱ्यांना अजून कृष्णाचा जन्म आणि माऊलीचा जन्म एका दिवशी आहे हे माहित नाही. कृष्ण जन्माचा कीर्तन करणाऱ्यालाच माहित नाही. जरा झोंबल पण जरा बारीक आहे का गोकुळाष्टमीच्या सप्त्यांच्या इन टोटल महाराष्ट्रात पत्रिका वाचा कृष्णाष्टमी सोहळा कृष्ण जन्म सोहळा. मग मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे एक वाक्य त्याच्यामध्ये माऊली जन्म सोहळा छापल्याने अडचण काय. तुमचा शब्द तर काय तुम्हाला तुम्हाला मला सांगा तुम्ही रामकृष्णाची गोकुळाष्टमी तर केलीच पाहिजे त्यात काय वाद नाही. पण गोपाळ कृष्ण ज्ञानोबा एक आहेत ना. मग छोट जरी छापलं कृष्णाष्टमी व ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव पत्रिका कशी वाटेल. यांना माहीतच नाही. कमिटीला तर कळत नाही छापणाऱ्याला तर अक्कल नाही आणि वाचणारे ते माझ्याच टोळीतले सगळे गाढवच आहेत समजत. हसण्यावारी नेऊ नका ही गोष्ट आपण करायलाच पाहिजे. तुमचं काय मत त्याचं कारण सांगतो तुम्हाला. दोघांच्या जन्माच्या वारात फरक आहे. तिथी एक आहे. माऊलीचा जन्म गुरुवारी आहे कृष्णाचा जन्म बुधवारी आहे. निवृत्ती दादाचा जन्म सोमवारी आहे. माऊलीचा जन्म गुरुवारी आहे. काकाचा जन्म रविवारी आहे आणि मुक्ताबाईचा जन्म शुक्रवारी आहे. काकाचा दादाचा जन्म माघ शुद्ध 2 आहे. माऊलीचा जन्म श्रावण वद्य 8 आहे. काकाचा जन्म कार्तिक शुद्ध पौर्णिमा आहे आणि मुक्ताबाईचा जन्म अश्विन शुद्ध 1 आहे. आणि यांच्या समाधी अशा आहेत. माऊलीची समाधी कार्तिक वद्य 13 आहे. काकाची समाधी मार्गशीर्ष वद्य 13 आहे. मुक्ताबाईची समाधी वैशाख वद्य 10 आहे आणि दादाची समाधी ज्येष्ठ वद्य 12 आहे. आमचं तर गंध फुकाट गेला इतके दिवस. समाधी आहेत हे त्यांच्या समाधी आहेत. आणि विश्वात मी जगात नाही म्हणत पर्यंत पागल बरं आहे खऱ्या देते खोकडे फेकून मग खाली काय बात. विठाला तुम्ही पहा सोबदार गायक वादक ही मंडळी कीर्तनाक कधीच लक्ष देत नाही. कधीच देणार नाही. त्यांचं काय होलं पाठ असतं सगळं बाबाच्या पुढचे असतात. गायक वादक मंडळी कधी तुम्ही रोज कीर्तन ऐका पण चित्त जाग्यावर ठेवून ऐका. भांडवल तेच ऐका पण निदान पवित्र ठिकाणी समाधानाने राहा. या पुण्याचा तुम्हाला हिशोब आहे. पण तुम्ही कोणताही गायक पहा कोणताही पखवा द्या हे तरी बरे दोन्ही पखवा द्या. नाही तर असे नमुने आहेत काही काही वर आम्हाला नादी लावतात धोत्रात मोबाईल पाहतात असं मोबाईल होतो वर आम्ही रामायण सांगायचे आणि बुंग 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 पाहिजे. अरे ही लोक फक्त धार्मिकपणाचं अवसान आणतात महाराज नाही तर धार्मिकच नाहीत. रोज तोच कीर्तनाकार ऐका रोज तोच अभंग ऐका पण 2 तास शांत ऐका. त्याची गणना आहे पुण्याची गणना त्याची गणना आहे. ते फेल नाही जाणार तुमचं. कीर्तनकार हलकट असू द्या मी म्हणतो येणा असू द्या त्याच्या कीर्तन तुम्ही ऐकलं ना 26च्या 27 अभंगात
ज्ञानोबरायाने विश्वाच्या जन्माला जगाला प्रश्न केलाय, कोण करी पुण्याची गणना? तुम्ही पाणी काय का नाही, पाणी तुम्ही लिटर मध्ये मोजता, पाणी तुम्ही लिटर मध्ये मोजता, दूध तुम्ही लिटर मध्ये मोजता, साखर तुम्ही किलोत मोजता, लोखंड तुम्ही टनात मोजता, ऊस तुम्ही टनात मोजता, सोनं तुम्ही ग्रॅम मध्ये मोजता, लांबी तुम्ही मीटर मध्ये मोजता, जर कापड तुम्ही मीटर मध्ये मोजता. मला बसलेल्या कोणत्याही पंडितानं सांगा, तुम्ही पुण्य कशात मोजाल? पुण्य मोजायचं मापच सांगा. नाही सांगू शकत. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी, कोण करी? अख्ख्या तुमच्या अजून डोक्यात नव्हतं आलं हे ना? मग इतक्या दिवस तुम्ही केलं काय? हरिपाठ तर फार पिसळ असतोवर म्हणता तुम्ही, पण हरिपाठानं तुम्हाला प्रश्न विचारलाय, अरे कोण करी? 2 तास पखवाद वाजवलं ना, पुण्याची गणना कोण करी? टाळ घेऊन उभा राहिलाय ना, पुण्याची गणना कोण करी? चोपदार झालाय ना, पुण्याची गणना कोण करी? अरे विश्वात कोणी करू शकत नाही, पुण्याची गणना कोण करी? आणि हा प्रश्न तुम्हाला लोकांनी विचारलाय. विश्वात कृष्णाचा जन्म आणि माऊलीचा जन्म इथं आपण चालू होतो. आता थोडं किचकट आहे, पण जरा फिट करून देतो. माऊलीचं कृष्णाच्या जन्मपत्रिकेत नाव असावं असं माझं मत आहे. हा प्रश्न तुमचा आहे. मे बी और नॉट बी. तुम्हाला पटलं तर टाका, न पटलं टाकू नका, पण वारकऱ्याचं लेकरू म्हणून माझं काम आहे. हा, तुम्ही आमच्यापेक्षा पंडित आहेत, सासऱ्याचा फोटो लावा, आमचं काय म्हणा. पण जन्म एक दिवशी आहे. तुम्हाला 2-3 मुद्दे मांडतो. बरं, थोडस लोक विचार करतात. महाराज मंडळी सगळं ऐका जरा, पखवादे बिखवादे. या जगनात जेवढे संत झाले, या विश्वात मी जगातला शब्दच वापरला नाही, या विश्वात जेवढे संत झालेत त्यात सगळ्यात कोवळे संत जर कोण असतील तर ज्ञानोबा आहेत. या विश्वातलं सगळ्यात कोवळं लेकरू जर कोण असेल तर त्या ज्ञानोबा आहेत. फक्त 16 वर्षाचं बाळ आहे. हो 16, पण 16 वर्षाचं बाळ, 16 वर्षाचं बाळ आहे, पण विश्वाची आई आहे. हा विश्वातला पहिला चमत्कार. नानाबाई माझी अनाथाची माय, नानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया. एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से, वंदित से, वंदित से, वंदित से. न पाहिजे याते कुळाचा विचार, न पाहिजे कुळाचा विचार, न पाहिजे कुळाचा विचार. एका विश्वातले आता चमत्कार तुम्हाला 2-3 सांगतो. विश्वातलं सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. फक्त 16 वर्ष. 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पसायदान पाठ नाही, त्याला ठेवून करायचं काय? आणि त्याचा पोरे म्हणतो माझ्या बापाची 71वी करायची. भेंडीच्या झाडाचा कोणी खुटा केलाय का बैलाला? भेंडी आहे ना, भेंडी 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 कालवणाची भेंडी, तिच्या झाडाचा खुटा कोणी बैलाला केलाय का? मग भेंडीच्या झाडाचा खुटा कुणी बैलाला केलाय का? नाही. शिळीच्या गळ्याच्या लोंबलेल्या सळाचं कुणी दूध काढलंय का? नाही. एरंडाची कुणी सपराला मेड वापरली का? मग बांधाव एरंड वाढलं काय? शिळीला सड लोंबलं काय? भेंडीला झाड शेंगा आल्या काय? आणि तो बाप 80चा झाला काय? उपयोग काय? आठवड्यातले ओमे भेंडा उपयोगाना ओला. जरा उचकी मी ओमे तुम्हाला प्रत्येक शब्दाला देणार. उसाला 1.5 फूट तुरा आला, उपयोग काय? नपुसक पुरुष किती जरी देखणा असला,
त्याचा उपयोग काय? हाय स्मार्ट बट व्हॉट इज द यूज? त्याचा उपयोग काय? हे मी बोलत नाही, 18वा अध्याय बोलतोय. नपुसक पुरुष, उपयोग काय? मुसला आलेला तुरा, विश्वातला पहिला चमत्कार आहे. मी तुम्हाला 5 चमत्कार सांगतो माऊलीचे. विश्वातला पहिला चमत्कार आहे सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. जेवढे संत जगात झाले त्या संतांमध्ये सगळ्यात कोवळं बाळ जर कोणतं असेल तर ज्ञानोबा आहे. आणि 16 वर्षाचं बाळ आहे पण विश्वाची आई झालं. हो, विश्वाची आई झालं. हा पहिला चमत्कार आहे. विश्वातला दुसरा चमत्कार आहे. जर कुणी आजारी पडलं कीर्तनात तर त्याला त्याला दवाखान्यात नेणारी लोक आहेत, त्याला बिल देणारी लोक आहेत. या विश्वात ज्ञानोबा असे संत झाले महाराज, असे संत झाले की ज्यांना विश्वात कुणाचा आधार नव्हता त्यांना ज्ञानोबा आधार काय? अरे कधी वाटलं वडिलांच्या कुशीत घुसावं आणि मुसमुसावं तर वडीलच नाहीये. कधी जर वाटलं ना आईच्या कुशीत घुसून मुसमुसून रडावं तर आईच नाहीये. आणि कधीतरी वाटलं की आईच्या मांडीवर बसावं, आईने डोक्यात हात घालावा तर तो हातच नाहीये. जेवला का कोणी विचारलं नाही. हो, जेवला का कोणी विचारलं नाही. जोडी कधी कधी खांद्यावर हात घेतला नाही, कुणी पाठीवर प्रेमाने थाप टाकली नाही. वाक्य ऐकायचं, ज्यांना बसायलाच मांडी नव्हती त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे. हा विश्वातला चमत्कार आहे. जेवला कुणी विचारलं नाही. अरे उलट्या मिळालेली माधवगिरी टाकून दिली. इथं पखवाद नीट वाजव म्हणलं तर लोक पखवाद फेकतात. चाल नीट म्हणलं तर ते बाबाच्या कीर्तनाला टाळ म्हणत नाही. काही माणसं गायक असतात पण माईक नसलं तर म्हणत नाही. अभ्यास करा, नामांकित गायक कधीच बिगर माईकचा म्हणणार नाही. तो वट सुद्धा अलावणार नाही, त्याला माईकच पाहिजे. इथं विश्वाच्या आईला बसायला मांडी नाही. हो, मांडी नाही. पण ज्या बाळाला बसायला मांडी नाही त्या बाळाच्या मांडीवर अख्खं विश्व आहे. हे सगळं जेवढं जमलंय ना सीतारामगडावर, ही सगळी माऊलीची लेकरं आहे. आणि ह्या माऊलीची लेकरं माऊलीच्या मांडीवर आहेत. पण ज्या माऊलीला बसायला मांडीच मिळाली नाही त्या मांडीवर अख्खं जग आहे. हा विश्वातला दुसरा चमत्कार आहे. काय चमत्कार आहे ज्ञानोबाच्या जीवनात. विश्वातला तिसरा चमत्कार आहे का? विश्वातला तिसरा चमत्कार आहे का? काल घडला नाही, आज घडणार नाही, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत घडणार नाही. सक्का भावच गुरु केला असं विश्वात घडलं नाही. विश्वात घडला नाही, एकमेव कुणाकडे घडलाय? बोला बोला. फक्त माऊलीकडे. सक्का भाऊ गुरु कलियुगात. भावाच्या पोरीची लग्न मोडणारी 4 जण माझ्या पुढे बसले आता इथं. भावाचा बांध कोरणारी लोक आहेत. भावाच्या पोरीचं लगीन मोडणारी लोक आहेत. डाव्याला पैसे दिले नाही म्हणून भावाची डोकं फोडणारी लोक आहेत. इथं सक्का भाऊ गुरु केलाय. हा विश्वातला पहिला चमत्कार आहे. आणि जर महाराज मंडळी ध्यानात हे व्यासपीठ चालवणारे, पारायण करणारे, आता हे सप्त्यांमध्ये जे पारायण आहेत ना, सप्त्यांमधले, याला अर्थच नाही. अर्थ पारायण करणारे सुद्धा असे पठ्ठे आहेत. पोहे खात्यात, पोहे आणि कढीपत्ता ज्ञानेश्वरी उठवतात असे नमुने. आणि मग ववी म्हणतात किंबहुना तुमचे केले पोहे खाऊन मोकळे झाले. या लोकांनी ग्रंथाचा अपमान केला महाराज. अपमान. आता त्याच्या पुढचं वाक्य सांगूनच टाकतो. ज्ञानेश्वरी हा ग्रंथच नाहीये. बोला तुमचं काय मत आहे? बोला सगळे गंधावाले. ज्ञानेश्वरी हा ग्रंथच नाही. मला म्हणायचं ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही. ज्ञानेश्वरी काय माहिती का? 22 वर्षाच्या बाळाने 9 रसाने भरून ठेवलेला अमृताचा कळश म्हणजे 22 वर्षाच्या बाळाने
नवरसाने भरलेला जीव अमृताचा कळश म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. पुढे ऐकायचं का? अमृत मेलेल्याला जिवंत करताय, ज्ञानेश्वरी जिवंताला मोक्ष देते. अमृत फक्त मेलेल्याला जिवंत करताय, लोक सोन परीस फक्त लोखंडाचं सोनं करतोय, मुका फक्त सरस्वती फक्त मुक्याला बोलायला लावते, माऊली जगाला बोलायला लावते. दीड किलो काय चाललंय, आंधळ दळीत आहे. आता हे सप्ते बिप्ते चाललेत ना, हे देवासाठी नाहीच. नाही, हे सगळं मानासाठी आहे, मानासाठी. काहीच नाही याच्यात, दम नाही, तथ्य नाही. ते इंद्रिकर बोलत घाटकर लोकांचे. आता माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले, थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. माझे 31 वर्ष आयुष्य गेलं डांबरीवर महाराज. माझ्या इतके तर कीर्तन कोणी केली नाही महाराष्ट्रात. आता हे तिसरं आहे सकाळपासून. कोणी फिरला नाही माझ्या इतकं, तर फिरला नाही कोणी. कीर्तन तर कोणीच नाही. केस, अंगाचे केस तेवढी गावं पाहिली माझ्या इतके तर कोणी आरडलं नाही. 31 वर्ष खाणं डांबरीवर, राहणं डांबरीवर, एका दिवशी जाणं डांबरीवर. पण फक्त एकच जमलं नाही मला, फक्त खरं बोलतो. मला कोणाची लाल करायची जमलं नाही म्हणून मागं राहिलो. यान आपल्या बोखंडी बसा, हे आपलं जमणार नाही. हे छत्रपतीचं रक्त आहे. नाही, याला बुटाची पॉलिश करायची सवय, बुट चाटून जगायची सवय नाही. आणि विश्वातला पहिला चमत्कार सांगितला, कोवळं बाळ ज्ञानोबराया. विश्वातला दुसरा चमत्कार, मांडी नाही पण मांडीवर विश्व आहे ज्ञानोबराया. आणि विश्वातला चमत्कार तिसरा, सक्का भाऊच गुरु केला. अख्खी ज्ञानेश्वरी उचका. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांच्या आईचं नाव नाहीये, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांच्या वडिलांचं नाव नाहीये. पुढचं ऐकलं डोकंच बंद होईल तुमचं. ज्ञानेश्वरी देवाचंच नाव नाहीये. उचका ज्ञानेश्वरी अख्खी. मला विठ्ठल शब्द दाखवा, पांडुरंग शब्द दाखवा. ज्ञानेश्वरीत 9033 ओव्या आहेत, 3500 दृष्टांत आहेत आणि 1,15,00,000 शब्द आहेत. 1,15,00,000 शब्द आहेत, 3500 दृष्टांत आहेत आणि 1,15,00,000 शब्द आहेत, 3500 दृष्टांत आहेत आणि 9033 ओव्या आहेत. त्यामध्ये 2 शब्द थोडे खालचे आहेत. एक शब्द पहिल्या अध्यायात आहे आणि एक शब्द तिसऱ्या अध्यायात आहे. शब्द एकच आहे. आणि एक शब्द 16व्या अध्यायात आहे आणि एक शब्द 18व्या अध्यायात आहे. शब्द एकच आहे. मूर्ख हा शब्द पहिल्या अध्यायात आहे आणि मूर्ख हा शब्द तिसऱ्या अध्यायात आहे. गावंडेगा हा शब्द 16व्या अध्यायात आहे आणि गावंडेगा हा शब्द 18व्या अध्यायात आहे. बाकी एकही शब्द ज्ञानोबरायचा खालचा नाही. उचका अख्खी ज्ञानेश्वरी. गाथ्याचं तसं नाही. गाथ्यात 680 शिव्या आहेत, 80 शिव्या आहेत गाथ्यात, 680. मन लिहून तुल्या बोलणारच नाही तसा. आणि गाथ्यातली एक शिवी जर कीर्तनकारानं कीर्तनात सांगितली एक, तर कीर्तन संपल्या त्याचा मर्डर होऊ शकतो. अच्छा, तो उद्याचं कीर्तन करू शकत नाही. अशा शिवाय मी लिहून ठेवल्या, त्या सांगायच्या आहेत पण जायच्या आदल्या दिवशी. उद्या जायचं ना, आदल्या दिवशी सांगायच्या. मग मला एकाने प्रश्न विचारला होता, येळभर मला लोक तेच विचारित राहतात. महाराज सारखे लोकांच्या शंका आलं. महाराज लोक म्हटले मग ज्ञानेश्वरीत असं आहे आणि गाथ्यात असं का? त्याचं उत्तर सांगू. ज्ञानेश्वरीचा अधिकारी वेगळा आहे आणि गाथ्याचा अधिकारी वेगळा आहे. ज्ञानेश्वरीचा अधिकारी हा ज्ञानोबरायच्या म्हणण्यानुसार ज्ञान्याचा अधिकार आहे. तो ज्ञानिया तो चौथा. 7वा अध्याय म्हणतोय अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. गाथ्याचं तसं नाही, थोडा फरक येते. विश्वात आणि ज्ञानेश्वरीमध्ये 2 भाग आहेत. 1 ते 9, 9 ते 18. 9व्या अध्यायात 535 आहेत, 10व्या अध्यायात 335 आहेत, 11व्या अध्यायात 708 आहेत, 12व्या अध्यायात 247 आहेत, 13व्या अध्यायात 1169 आहेत, 14व्या अध्यायात 433 आहेत, 15व्या अध्यायात 598 आहेत, 16व्या अध्यायात 473 आहेत, 17व्या अध्यायात 433 आहेत आणि 18व्या अध्यायात 1810 आहेत. हातावर लिहून घ्या, घरी गेल्या उचका.
झाला. सक्का भाऊ गुरु केलाय म्हणून 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 ऐका पुढं ज्ञानेश्वरीतल्या सगळ्या ओव्या श्री गुरु निवृत्तीदादासाठी. मग टाळकरी उत्तर द्या मला, पसायदानाची शेवटची ओळ कोणती? तेच म्हणे श्री विश्वे. बोला बोला, तुम्ही आजारी आहे का? बोला. तेच म्हणे श्री विश्वे आ होईल. आता वादाचा मुद्दा आहे थोडा. हे वाक्य ज्ञानोबारायांचं नाही. बोला तुमचं काय मत? तेच म्हणे श्री विश्वेश्वराव आ होईल दान पसावं. हे वाक्य दादाच्या मुखातलं आहे. निवृत्ती प्रसाद ज्ञानदेव बोले बापर देवी वरु विठ्ठलू रे. बापर देवी वरु विठ्ठलू. निवृत्ती प्रसाद ज्ञानदेव बोले बापर देवी वरु विठ्ठलू रे. बापर देवी वरु विठ्ठलू विश्वेश्वरावर. ज्ञाना तू म्हटला ना तेच होईल, याच्यात बदल होणार नाही. ज्ञाना तुझी इच्छा पूर्ण होईल. तेच म्हणे श्री विश्वेश्वराव. खळकन गालात खड्डा पडला, डोळ्यातून गपकन अश्रू खाली आले आणि टपकन मुखातून बाहेर शब्द पडला, येणे वरी ज्ञानदेव. बोला बोला, येणे वरी ज्ञानदेव. मी सुखी झालो दादा का? तुम्ही सगळ्या माझ्या इच्छा पूर्ण केल्या. पण दादा तुम्ही माझ्या इच्छा पूर्ण केल्या. अरे पण ज्ञाना तुझ्या इच्छा काय होत्या? जे खळांची दुरितांचे. म्हणून पसायदानामध्ये तोषून शब्द किती वेळा आलाय. डोकं खाजवलं तरच कीर्तन, नाही तर काही उपयोग नाही. तो शोन शब्द पसायदानामध्ये द्वंद्व आलाय. तो शाव आहे आणि तो शोनी बोलतच नाही. तो शाव आहे. अरे येणे वाघ यज्ञ. बोला पुढचा शब्द काय मग? तो शोनी. अहो तो शावे आणि तो शोनी मध द्यावे. दादा मला आनंद व्हावा, माझ्या हृदयात तुमची मूर्ती बसावा आणि मग मी जगाला आनंद. पण शब्द उलटा आला इथं. येणे आता वाघेने शब्दाचा अर्थ सांगू का पुढे जाऊ? लांबल बर का पुढं मग अभंग लांबल. वाघेने अर्थाचा समकला सांगू का पुढे जाऊ? आता हा जो सप्ताह चाललाय ना, हा नाम यज्ञ आहे. याच्यामध्ये शब्द सापडला जातो अखंड हरिनाम. सप्त्यात अखंड हाय काय? येणार रोजाची घडी येत पखवादक टायमालाच येतात. गायक वादक जशी सवड होईन तशी येतात. हरिपाठावाले उड्या मारून हरिपाठ करतात आणि काकड्यावाले 1.5 तास मारामारच करतात. सप्त्यात अखंड हाय का? काकड्यात भांडण नाही असा काकडाच नाही. मग देवाचं यांचं सूत्र कसं जमत? धावा धावी बरोबर काकडा. जुगी बैऱ्याव धावतो, मुकापात राहतो. आणि हरिपाठ जे आहेत ते सप्त्याचे, आता तळतळ येते महाराज. सप्त्याचे जे हरिपाठ आहेत यांनी करूच नाही, करू नये यांनी हरिपाठ. 28 बोलू नये तळतळ येते. हरिपाठातले 27 अभंग कधी नाचून म्हणून आहेत, 27 अभंग कधी उड्या मारून म्हणून आहेत, आणि 27 अभंगाला गाण्याच्या चाली लावून कधी म्हणून आहेत. 27 अभंग शांत मासा आहेत. ते अभंग नाही आहेत. तो संप्रदायाचा आत्मा आहे. आत्मा आहे तो. आणि काही लोक म्हणतात त्याच्या हरिपाठ पाळे कान फाटी दिन. हरिपाठ पाठ करायची गोष्ट आहे का? एक हरिपाठातलं कळवं कळायला 1 जन्म लागतो. एक ओळ कळायला 1 जन्म. मला 14 महिने झाले
मी फक्त 2च अभंगावर कीर्तन करतोय, हरिपाठ आणि काकडा दिवसभर. म्हणजे 3 करतो कीर्तन, 2 हरिपाठावर किंवा 1 काकड्यावर किंवा 1 काकड्यावर किंवा 2 हरिपाठावर. अजून मला एक ओळ कळानं, यांना कळत कसं? मग आम्ही का खेकडं धरतो का काय आहे का? यांना कळत कसं? हा विनोद नाही ना मला, हा माऊलीच्या हरिपाठाचा आणि काकड्याचा घेतलेला जिवंत अनुभव आहे. हा काय तुमच्या पुढे पुस्तकातला अनुभव नाही, हा अनुभव तुमच्या समोर आहे. आणि ज्यानं घेतलाय तो बोलून दाखवतोय. कसंही केलं तरी हरिपाठावर मी 2 कीर्तन 2 दिवसभर करतो. मला अजून एक ओळ क्लिअर कळली नाही. आणि ह्या पोऱ्यांच्या एवढ्या एवढ्यांचा हरिपाठ पाठ झालाच कसा? हरिपाठ पाठ करायची गोष्ट नाही, वाक्य ऐकायचं ना. ज्ञानेश्वरीच्या 10 पट हरिपाठ अवघड आहे. 10 पट. एक हरिपाठाची ओळ कळायला एक जन्म लागतो. हरिपाठ ग्रंथ आहे का? हरिपाठ ग्रंथ नाही, हरिपाठ वारकरी संप्रदायाचा आत्मा आहे. आपले सप्त्यातले हरिपाठ धिंगुळशा आहे, धिंगुळशा. बोल ना का त्याची तारीख घ्यायची नाही. इंदुरीकर बोलतो तारीख नाही घ्यायची का? तो काही बोलतो. मी येणा बेडा आहे का? मी कवठाला आंबा म्हणतोय का? काय झालंय काय? वस्तुस्थिती खरी आहे का खोटे बोला? नको बा, ते तारीख नको. काही बोल, काही हरिपाठ येतो. हरिपाठ ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये. परत ध्यानात ठेवा. सगळ्या ओव्या निवृत्तीदारासाठी. मग वाघ यज्ञ म्हणजे काय इथं होतो आपण. हा नाम येत नाही, हे कथा येत नाही, भागवत यज्ञ. तुम्हाला एक माहिती का? रामायण सांगणारे 5,000 निघतील, भागवत सांगणारे 10,000 निघतील, शिवपुराण सांगणारे 50,000 निघतील. मला ज्ञानेश्वरी सांगणारे ते किती आहेत महाराष्ट्रात सांगा? माणसंच नाही. रामायण सांगणारा वा 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 मोकार आहेत. भागवत सांगणारे, शिवपुराण सांगणारे तर लय उठले आहेत 2-4 वर्ष. आणि शिवपुराणाचा असा तमाशा झाला महाराष्ट्रात. 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे आणि शिवपुराण सांगणारा MP चा आहे. काय बोलायचे? तो MP तून येऊन आम्हाला शिवपुराण सांगतोय. आणि आमचं जो महाराष्ट्रातलं नाही, विश्वातलं पहिलं ज्योतिर्लिंग आळंदी आहे. शिवपीठ ही जुना बाई ते मुकुट, ज्ञानाबाई ते मुकुट, ज्ञानाबाई ते मुकुट. शिव म्हणजे काय सांगूनच टाकतो आता एका मिनिटात. सांगू का पुढे जाऊ? ऐका फटाफटा, सावध बसा. लगेच तुमच्या जवळ आहे शिवपीठ, तुमच्या जवळ आहे, माझ्याकडे नाहीये. जे मी सांगतोय ना वाघ यज्ञ, हे माझ्याकडे नाही, तुमच्याकडे आहे. पटकन पाहून घ्या, फक्त पटापटा पाहून घ्या. बिंबीच्या दोन्ही टणक भाग आहे का? बिंबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग आहे का? आहे का? मध्यभागी खड्डा आहे का? आहे का? या खड्ड्यात बोट ठेवा, सरळ वर वळा. 3 खड्डे लागतात का सांगा? 1 2 3. हे 3 लॉक आहेत, एक ओपन आहे. यांची नावं ऐका. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, इथून. प्रेमाची भाषा इथून निघते, दाटून कंठ इथून येतो आणि मोघाम बोलणं इथून येतं. जिथं वैखरी संपते आणि पर्याचं भजन सुरू होतं त्याला सीताराम बाबा मानतात.